श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायाला आपण सुरुवात करूया। विभूती योग। श्री भगवान म्हणाले, हे महाबाहो, पूर्वी सांगितलेला परम रहस्यमय व प्रभावयुक्त अभिप्रायच मी तुला पुन्हा सांगतो, ऐक। तू मला अतिशय प्रिय असल्याने तुझ्या हिताच्या इच्छेनेच मी तुला हे सांगत आहे। माझ्या उत्पत्तीला अर्थात विभूतीसह लीलेने प्रकट होण्याला देवगण जाणत नाहीत आणि महर्षी सुद्धा जाणत नाहीत, कारण मी सर्व प्रकारे देवांचे आणि महर्षींचे आदिकारण आहे। जो मला अजन्म अर्थात वास्तविकपणे जन्मरहित अनादी व सर्व लोकांचा महान ईश्वर असे तत्वता जाणतो, तो मनुष्यांमधील ज्ञानवान पुरुष सर्व पापांतून मुक्त होतो। हे अर्जुन, बुद्धी, यथार्थ ज्ञान, संशय व मोह यातून मुक्तता, क्षमा, सत्यता, इंद्रिय संयम, मनोनिग्रह तसेच सुख दुःख, जन्म मृत्यू, भय व निर्भयता, अहिंसा, समता, संतोष, तपश्चर्या, दान, कीर्ती आणि अपकीर्ती असे हे जीवांचे नाना प्रकारचे भाव माझ्यापासूनच उत्पन्न होतात। सप्तर्षी व त्यांच्याही पूर्वी झालेले सनकादिक 4 महर्षी तसेच स्वयंभुवादी 14 मनु हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वच्या सर्व माझ्या संकल्पाने उत्पन्न झाले आहेत आणि हे सर्व जग त्यांचीच प्रजा आहे। जो पुरुष माझ्या या परम ऐश्वर्य रूप विभूतीला आणि योगशक्तीला तत्वता जाणतो, तो निश्चल भक्तियोगाने युक्त होतो, यात मुळीच संशय नाही। मी वासुदेवच या सर्व जगाच्या उत्पत्तीचे कारण आहे आणि माझ्यामुळेच सर्व जग कर्म करीत आहे, असे तत्वता जाणून श्रद्धा व भक्तीने युक्त झालेले बुद्धिमान भक्तजन मज परमेश्वरालाच निरंतर भजतात। निरंतर माझ्याच ठाई मन लावणारे आणि माझ्यातच प्राणांना अर्पण करणारे भक्तजन सदा सर्वदा माझ्या भक्तीच्या चर्चेने परस्परांना माझ्या प्रभावाचा बोध करवीत, तसेच गुण व प्रभाव यांच्यासह माझेच कीर्तन करीत निरंतर संतुष्ट होतात आणि मज वासुदेवाच्या ठाईच निरंतर रममाण होतात। त्या निरंतर माझ्या ध्यानाधीत मग्न झालेल्या आणि प्रेमपूर्वक मला भजणाऱ्या भक्तांना मी तो तत्वज्ञानरूप योग देतो की ज्या योगे ते मलाच प्राप्त होतात। हे अर्जुन, त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या अंतःकरणात वास करणारा मी त्यांच्या अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा तत्वज्ञानरूपी तेजस्वी दीपाने नाश करतो। अर्जुन म्हणाला, हे भगवान, तुम्हीच परमब्रह्म, परमधाम आणि परमपवित्र आहात, कारण तुम्हाला सर्व ऋषीगण, सनातन दिव्य पुरुष व देवांचाही आदिदेव, अजन्मा आणि सर्वव्यापी म्हणतात। त्याचप्रमाणे देवर्षी नारद, असित व देवल ऋषी आणि व्यास महर्षींनी तुमच्याविषयी पूर्वी असेच सांगितले होते आणि तेच आता तुम्ही स्वतः सांगित आहात। हे केशव, तुम्ही मला जे काही सांगत आहात ते सर्व मी सत्य मानतो। हे भगवन, तुमच्या लीलामय स्वरूपाला तर देवतागणही जाणत नाहीत आणि दानवही जाणत नाहीत। हे भूतभावन, भूतेश, देवाधिदेव, हे जगतपते, हे पुरुषोत्तम, खरोखर तुम्ही स्वतःला जाणू शकता। म्हणून ज्या विभूतींनी तुम्ही या सर्व लोकांना व्यापून स्थित आहात आणि आपल्या दिव्य विभूती संपूर्णपणे सांगण्यास तुम्हीच योग्य आहात। हे योगेश्वर, मी तुमचे निरंतर चिंतन कसे करावे आणि तुम्हाला कसे जाणावे, आणि हे भगवन, कोणकोणत्या भावांनी अर्थात कोणकोणत्या विविध रूपांमध्ये मी तुमचे चिंतन करावे। हे जनार्दन, कृपया आपल्या योगशक्तीचे आणि परम ऐश्वर्य रूप विभूतीचे पुन्हा सविस्तर वर्णन करून सांगावे, कारण तुमच्या अमृतमय वचनांना ऐकत असताना माझी तृप्ती होत नाही, अर्थात ऐकण्याची उत्कंठा तशीच कायम राहते। श्री भगवान म्हणाले, हे कुरुश्रेष्ठ,
तू माझ्या ज्या विभूतींविषयी विचारले आहेस त्यातील मुख्य दिव्य विभूती मी तुला सांगतो, कारण माझ्या विस्ताराचा अंतच नाही. हे अर्जुन, मी सर्व भूतांच्या हृदयात असलेला सर्वांचा आत्मा आहे. तसेच सर्व भूतांचा आदी मध्य आणि अंतसुद्धा मीच आहे. 12 आदित्यांमध्ये विष्णू मी आहे. ज्योतींमध्ये किरणांनी सूर्य मी आहे. 49 मरुद्रांमध्ये मरीची मी आहे आणि नक्षत्रांमध्ये त्यांचा अधिपती चंद्र मी आहे. वेदांमध्ये सामवेद मी आहे. देवांमध्ये इंद्र मी आहे. इंद्रियांमध्ये 11वे मन आणि प्राणीमात्रांमधील चेतना अर्थात जीवनशक्ती मी आहे. 11 रुद्रांमध्ये शंकर मी आहे. यक्ष आणि राक्षसांमध्ये धनपती कुबेर मी आहे. 8 वसूंमध्ये अग्नी मी आहे आणि शिखर असणाऱ्या पर्वतांमध्ये सुमेरू मीच आहे. हे पार्थ, पुरोहितांमध्ये मुख्य अर्थात देवांचा पुरोहित बृहस्पती मलाच जाण. सेनापतींमध्ये कार्तिकेय मी आहे आणि जलाशयांमध्ये समुद्र मी आहे. महर्षींमध्ये भृगु आणि शब्दांमध्ये एक अक्षर अर्थात ओंकार मी आहे. सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये जपयज्ञ आणि स्थिर राहणाऱ्यांमध्ये हिमालय पर्वत मी आहे. सर्व वृक्षांमध्ये पिंपळ वृक्ष आणि देवऋषींमध्ये नारद मुनी मी आहे. गंधर्वांमध्ये चित्ररथ आणि सर्व सिद्धांमध्ये कपिल मुनी मी आहे. घोड्यांमध्ये अमृत प्राप्तीकरिता केलेल्या समुद्र मंथनातून उत्पन्न झालेला उच्चश्रवा नामक घोडा आणि हत्तींमध्ये ऐरावत मी आहे. तसेच मनुष्यांमध्ये राजा मलाच जाण. सर्व आयुधांमध्ये वज्र मी आहे. गायींमध्ये कामधेनू मी आहे. शास्त्रोक्त रीतीत प्रजोत्पादनास कारण असलेला कामदेव मी आहे आणि सर्पांमध्ये सर्पराज वासुकी मी आहे. मी नागांमध्ये शेषनाग आणि जलचरांचा अधिपती वरुण देव आहे. पितरांमध्ये अर्यमा नावाचा पितर मी आणि शासन करणाऱ्यांमध्ये यमराज मी आहे. दैत्यांमध्ये प्रल्हाद आणि गणना करणाऱ्यांचा काळ, तसेच पशूंमध्ये मृगराज सिंह व पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे. पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू आणि शस्त्रधाऱ्यांमध्ये श्रीराम मी आहे. सर्व जलचरांमध्ये मगर आणि सर्व नद्यांमध्ये श्री भागीरथी गंगा मी आहे. हे अर्जुन, संपूर्ण सृष्टीचा आदी अंत व मध्य देखील मीच आहे. मी सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या अर्थात ब्रह्मविद्या व परस्परांत विवाद करणाऱ्यांचा तत्वनिर्णयासाठी केला जाणारा वाद आहे. अक्षरांमध्ये अकार आणि समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे. अक्षय काळ अर्थात काळाचाही महाकाळ आणि 4 दिशांना मुखे असणारा विराट स्वरूप सर्वांचे धारण पोषण करणाराही मीच आहे. सर्वांचा नाश करणारा मृत्यू आणि उत्पन्न होणाऱ्यांच्या उत्पत्तीचे कारण मी आहे. तसेच स्त्रियांमध्ये कीर्ती, श्री, वाक, स्मृत, मेधा, सुधृती आणि क्षमा मीच आहे. गायन करण्यायोग्य श्रुतींमध्ये बृहस्साम आणि छंदांमध्ये गायत्री छंद मी आहे. तसेच महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना आणि ऋतूंमध्ये वसंत ऋतू मी आहे. फसविणाऱ्यांमध्ये द्यूत आणि प्रभावशाली पुरुषांचा प्रभाव मी आहे. मी विजेत्यांचा विजय, निश्चय करणाऱ्यांचा निश्चय आणि सात्विक पुरुषांचा सात्विक भाव आहे. वृष्णीवंशीयांमध्ये वासुदेव अर्थात मी स्वतः तुझा सखा. पांडवांमध्ये धनंजय अर्थात तू. मुनींमध्ये वेदव्यास आणि कवींमध्ये शुक्राचार्य कवीसुद्धा मीच आहे. दमन करणाऱ्यांचा दंड अर्थात दमन करणाऱ्याची शक्ती मी आहे. विजयाची इच्छा करण्याची नीती मी आहे. गुप्त ठेवण्यायोग्य भावांचा रक्षक, मौन आणि ज्ञानवंतांचे तत्वज्ञानही मीच आहे. तसेच हे अर्जुन, सर्व भूतांच्या उत्पत्तीचे कारण अर्थात संपूर्ण सृष्टीचे बीजसुद्धा मीच आहे. कारण असे चर किंवा अचर कोणतेही भूत नाही जे माझ्याखेरीज असू शकेल.
हे परंतप, माझ्या दिव्य विभूतींचा अंतच नाही. मी आपल्या विभूतींचा हा विस्तार तर तुझ्यासाठी संक्षेपाने सांगितला आहे. जी काही विभूतीयुक्त अर्थात ऐश्वर्ययुक्त, कांतीयुक्त आणि शक्तिसंपन्न वस्तू आहे ती तू माझ्या तेजाच्या अंशानेच उत्पन्न झालेली जाण. परंतु हे अर्जुन, या सविस्तर ज्ञानाची तुला काय आवश्यकता आहे? मी हे संपूर्ण जग आपल्या योगशक्तीच्या केवळ एकाच अंशाने धारण करून स्थित आहे. अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र रूपी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण अर्जुन संवादात विभूती योग नामक 10वा अध्याय संपूर्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय.